नमस्कार, मी अनुजा। सुमारे 350 वर्षांची ऐतिहासिक गौरवशाली परंपरा लाभलेल्या सांगेली गावच्या गिरोबा उत्सवाला थाटात प्रारंभ झालाय। या उत्सवाला महाराष्ट्रासह गोव्यातून हजारो भाविक दरवर्षी येत असतात। फणसाच्या खोडापासून लिंगरूपी मूर्ती येथे बनवली जाते आणि हे पाहण्यासाठी अनेक भाविक येथे आवर्जून उपस्थिती लावत असतात। तर आज आम्ही सांगेली गावात जाणार आहोत आणि ही आगळी वेगळी परंपरा जाणून घेणार आहोत। चला तर मग जाऊया। सांगेली गावचे ग्रामदैवत श्रीदेव गिरिजानाथाचा उत्सव गिरोबा उत्सव होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आज संपन्न होतो आहे। महाशिवरात्रीपासून सुरू झालेला हा उत्सव होळी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे आजच्या दिवशी भक्त मोठ्या संख्येनं जिल्ह्यातून, राज्यातून, देशाच्या वेगवेगळ्या भागातून मोठ्या संख्येनं या उत्सवामध्ये सहभागी होतात। श्रद्धेनं, निष्ठेनं, आत्मीयतेनं सहभागी होतात आणि एक वेगळ्या प्रकारची अनोखी परंपरा या सांगेली माझ्या गावाने जपलेली आहे। आजही तितक्याच उमेदीनं सांगेली गावातील प्रत्येक जण ही परंपरा तेवढ्याच उमेदीनं जपताना दिसतो आहे आणि खूप आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। हा उत्सव आहे, मंगलमय वातावरणामध्ये हा उत्सव संपन्न होतो आहे। तर आज आपल्या सोबत सांगेली गावचे मानकरी आहेत सुरजी महादेव राऊळ, त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत। आज गिरोबा उत्सवाला थाटात प्रारंभ झालाय, काय नेमकी ही प्रथा आहे? हे एक प्रथा म्हणजे महाराष्ट्रात एक आगळी वेगळी प्रथा म्हटलं तरी चालेल। कारण सावंतवाडी तालुक्यातील सावंतवाडी आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेलं हे एक डोंगराळ असं गाव आहे आणि या गावाची एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा म्हणजे या सांगलीच्या गिरोबाचं दरवर्षी प्रतिष्ठापना केली जाते आणि ह्यासाठी जे आमच्या गावामध्ये हे पंचायतन आहे ते 5 देवाच्या ह्याच्यामध्ये विखुरलेलं आहे। म्हणजे खांबोबा, गिरोबा, खांबोगा, परत भटसाकळ असे 4-5 ह्याच्यामध्ये मंदिरं आहेत आणि त्या मंदिराचा मानकऱ्यांचा मान या ठिकाणी आणि सांगलीच्या मानकऱ्यांचा मान त्या ठिकाणी असं हे एवढं मोठं आणि हा गाव भौगोलिक क्षेत्राने पण फार मोठा आहे आणि यांचं वैशिष्ट्य म्हणजे ह्या सांगलीच्या गिरोबाची स्थापना दरवर्षी केली जाते। महाशिवरात्री दिवशी ते संपूर्ण गावातले मानकरी आणि गावकरी आणि इतर लोक सगळी एकत्र जमतात आणि त्या ठिकाणी असं ठरवलं जातं की या वर्षी फणसाचं झाड देवासाठी कुठे
उपलब्ध आहे त्याची चर्चा केली जाते आणि त्यानंतर ती ठरवल्यानंतर, कारण गाव मोठा असल्यामुळे असं बऱ्याच ठिकाणी मागणी असते, एक वेळ स्पर्धात लागलेली असतं म्हटलं तरी चालेल आणि त्या ठिकाणी मग सगळ्यांचा एक विचार झाल्यानंतर तिथून मग जिथे झाड उपलब्ध आहे तिथे गेल्यावर सगळे मानाने त्याला हात लावतात आणि हर हर महादेवची घोषणा करतात आणि त्या ठिकाणी पासून ह्या ठिकाणी मग सतत 15 दिवस असा भरगच्च कार्यक्रम, रात्रीचं कीर्तन, भजन, वेगळे वेगळे कार्यक्रम असे तिथे केले जातात आणि होळीच्या आदल्या दिवशी म्हणजे होळीच्या 12चा आज प्रसिद्ध गिरोबा उत्सवाला सुरुवात झाली आहे. ऐतिहासिक असा हा उत्सव आहे, दरवर्षी साजरा होतो. गिरिजनाताकडे काय मागितलंय? गिरिजनाकडे हेच एवढं मागणं आहे की येणाऱ्या भाविकांना आणि त्याशिवाय इथे उपस्थित काही कारणामुळे राहू शकत नाही त्या सर्व भाविकांना आयुष्य, आरोग्य, समाधानाचं आणि सुखाचं लाभो.